चला या लवकर आशीर्वाद घ्या. दक्षिणा दक्षिणा द्यावा. या शेत आमच्या टोळीतले कार्यकर्ते एकटं कुठे जात नाही, गेले का काय मागं पाहत नाही, मागं नाका पाहिजे पण ते गप्प राहत नाहीत. तर जय श्रीराम भावांनो, मी बीके ब्लॉगर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. नगरकर माझ्या ब्लॉग बघत असले तुम्हाला कळाला असं आता कोणत्या देवस्थान पैसे मी तिथं माझा नशीब आजमावित होतो. दोनदा कॉईन फेकले पण काही एक कॉईन आतमध्ये गेला नाही. आर म्हणलं चला गाड्या आता पुढे गेलो. गणीबाई म्हणलं या खाली, म्हणलं इथं काय विषय गणीबाई म्हणलं या काही इथंच आहे ना शेताची नाणी. आता नगरकर तुम्ही कधी आले का इथं मला तेवढं कमेंट मध्ये सांगा. आमची टोळी जशी आतमध्ये घुसली तशी आमच्या टोळीचा मुकादम मला काय उतरता येत नव्हतं. मुकादम हळूहळू काय ना भीतील धरून पुढे आला आणि बाह्य शेटलाही वाजन आणि पण बाह्य शेट तिथं उलता पालता झालता. डायरेक्ट पुढे थोडं वरती आलो, महादेवांचं मंदिर आहे तिथं महादेवांचं एकदा दर्शन घेतलं आणि तिथं वरती लय भारी दगड बिगड होते नाही का, असं बसायला एकदम तपस्या केल्यासारखं नाही. तिथं बसली. चला या लवकर आशीर्वाद घ्या. दक्षिणा दक्षिणा द्यावा. आशीर्वाद घ्या. आमच्या टोळीतले दोन कार्यकर्ते डायरेक्ट तिथं तपस्या करायला लागले होते. तपस्या करताना काय म्हणते, दक्षिणा ठेव लवकर होईल. हे नुसते पैसे करता बाबा झालेले दिसते तर काय म्हणतात ऐक, घोटाळे बाबा. घोटाळे बाबांनी मुकादमाला 10 बाऱ्या दक्षिणा माहिती होती पण काय मुकादमाने दक्षिणा दिली नाही. त्याच्यामुळे घोटाळे बाबांनी मुकादम नाळीच्या कडाला आणून सोडला होता आणि इथून मुकादम खाली गेला असता वांबर इकडे सापडला असता. डायरेक्ट टोळी पुढे आली, ड्रॅगन फ्रूट खात होती. ड्रॅगन फ्रूट खाऊन टोळीचे तोंडाचे पोपटावणी लाल झाले जिबा बिबा. टोळी तिथून वरती आली. टोळीला म्हणलं पहिलं तुम्ही पार्सल घे देवाला, कारण की टोळी म्हणत होती आपल्याला देव प्रसन्न कोण नाही होत, आपण सगळे देव करतो. म्हणलं तुम्ही नुसते देवाला जाता कधी प्रसाद घेता का. वरती गेलो मंदिरात गोरक्षनाथांच्या मस्तपैकी दर्शन घेतलं नाही का सगळ्या टोळीनी. दर्शन बिर्शन घेऊन खाली आलो. पेढे सगळे टोळीनीच आणले होते नुसते. आता टोळी जिथं लोक पायी जात होते तिथं गाड्या बिड्या घेऊन वाजण्यात गेली. आता आमची टोळी म्हणलं डायरेक्ट विषय टॉपचं करीत असती आणि फोटो काढायचं म्हणलं मुकादम एक डायलॉग टाकायचा, तुम्ही काय नवीन आले काय ना आजच आले काय. इथं डायरेक्ट दुसऱ्या पॉईंटला गेलतो. तिथं धबधबा झालंय भारी, तिथं लोक पायी जातात पण आम्ही गाड्या घेऊन गेलतो. नादच करायचा नाही. आता धबधबा असा नाद होता पण पाणी नव्हतं त्याला. मुकादम तिकडून पळत आला त्याच्यामुळे काय भाईशी असे मोठ्याले गोटे टाकले का मुकादमाची आंघोळच झाली होती. नादच नाही. आणि असं लावणीत नाचती बायावरती तसं आमचं गणीबाई वरती धबधब्याच्या काढायला नाचत होता ना आम्ही खालून माझ्या पागत होतो. बजाव म्हणलं नाच नाच.